हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ. मुत्सदी राजकीय नेता, कवी, संघसेवक, प्रचारक, कुशल संपादक, लेखक असं बहुआयामी अजातशत्रू व्यक्तिमत्व याविषयी आज आपण बघणार आहोत. तर तुम्हाला जवळपास माहीतच झालं असेल तर ते आहेत अटल बिहारी वाजपेयीजी. स्वराज स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वाल्हेरला झाला. वडिलांचे नाव कृपण बिहारी तर आई कृष्णादेवी. अटलजींना 3 भाऊ होते आणि 3 बहिणी होत्या. अटलजीचे प्राथमिक शिक्षण ग्वाल्हेरला झाले. साहित्याचा त्यांना फार वारसा लाभला होता त्यांच्या वडिलांकडूनच. त्यांचं शिक्षण व्हिक्टोरिया कॉलेज मधून झालं आणि अटलजी मॅट्रिक परीक्षा तिथूनच उत्तीर्ण झाले. व्हिक्टोरिया कॉलेजमधून ते BA झाले. BA ला प्रथम आल्यामुळे ग्वाल्हेर संस्थानाची त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. पुढे ते MA करण्यासाठी कानपूरला गेले. सुप्रसिद्ध DAV कॉलेजमधून ते प्रथम श्रेणीत MA पास झाले. कानपूरला त्यांनी तिथेच LLB ला प्रवेश घेतला. ऑगस्ट 1942 मध्ये महात्मा गांधीजी यांनी भारत छोडो हा अंतिम पर्याय इंग्रजांना ठेवला होता. त्यावेळेस अटलजी हे विद्यार्थी दशेत होते आणि अटलजींच्याही मनात देशाबद्दल प्रेम होते आणि ते प्रेम आपण काहीतरी देशासाठी करावे असे त्यांना त्यावेळेस पण वाटू लागले. मग त्यांनी विविध सभामध्ये मिरवणुकांमध्ये भाग घेतला. नंतर समोर अटलजी संघकार्यात गुंतले. अटलजीचे वडील हे आर्य समाजाचे उपासक असल्यामुळे ते तिथं वडिलांसोबत आर्य समाजाच्या शाखेमध्ये जायचे. विद्यार्थ्यांसाठी आर्य कुमार सभा तिथं होती, ते तिथं नियमित हजेरी लावत होते. नंतर काही दिवसांनी भूदेव शास्त्रींनी अटलजींच्या वडिलांना सांगलं की अटलजींना तुम्ही यांना संघ शाखेत यायला सांगा. तर लक्ष्मीगंज या भागात राम मंदिराजवळच्या मैदानावर त्यांनी संघ शाखा भरायची. तिथे ते अटलजी जाऊ लागले. अटलजींनी नागपूरला 1941 मध्ये संघ शिक्षा वर्गाचं प्रथम वर्षाचं शिक्षण पूर्ण केलं. नंतर 1942 मध्ये लखनौला द्वितीय संघ शिक्षा वर्ग पूर्ण केलं आणि 1944 मध्ये नागपूरला तृतीय वर्षाचं शिक्षण घेतलं. कानपूरच्या दयानंद कॉलेजमध्ये त्यांनी असताना सुद्धा ते संघ शाखेत जायचे. पुढे संघ विस्तारक म्हणून त्याची नेमणूक झाली. त्यांच्या मनावर खूप संघ विचाराचा चांगला परिणाम झाला. त्यांची राहणी साधेपणाची, एकदम शिस्तीची, स्वावलंबनाची, स्वच्छतेची, सेवावृत्तीची आणि देशभक्तीचे संस्कार असलेली होती. विद्यार्थी दशेपासूनच त्यांना शिस्तीचा, वक्तशीरपणाची आवड होती. खेळ, साहित्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वक्तृत्व यामध्ये ते सहज भाग घ्यायचे. त्यांच्या नेतृत्व गुणात त्यांच्या वक्तृत्वाची गुणाची जोड त्यांना चांगली मिळाली आणि त्यांचाच फायदा त्यांना राजकारणात झाला. त्यांनी भाषण स्पर्धेत अनेक बक्षिसे पटकावली होती. पुढे या भाषणाचा त्यांना राजकारणामध्ये फायदा झाला. अटलजी पुढे चालून राष्ट्रधर्म या मासिकाचे संपादक झाले आणि हे काढलेलं जे मासिक होतं 1952 मध्ये उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात संपादक म्हणून ते काम करत होते. त्यावेळेस ते श्यामा प्रसाद मुखर्जी सोबत काम करू लागले. या दौऱ्यात अटलजींना अनेक श्रोत्यासमोर त्यांनी भाषणं दिली आणि या भाषणामध्ये ते अत्यंत प्रसिद्ध झाले आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे ते निजी सचिव म्हणून काम पाहू लागले आणि त्यांना तिथूनच राजकारणाचे प्रवेशद्वार त्यांच्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीने उघडले गेले. कुशल संपादक कसे राहिले, त्यांनी अनेक कुशल वर्तमानपत्राचे किंवा पत्रकारितामध्ये त्यांनी त्यांचं लेखन केलं. तर अटलजी पत्रकारितेच्या क्षेत्रात संपादक, लेखक म्हणून अनेक लौकिक होता त्यांचा. त्यांनी राष्ट्रधर्म आताच पाहिला आपण की मासिकाचेही त्यांनी संपादन म्हणून काम केले पाहिले. मासिकाच्या त्या राष्ट्रधर्मामध्ये त्यांनी लिहिलं होतं हिंदू तन मन, हिंदू जीवन ही कविता त्यांनी लिहिली होती. मुस्लिम राज्य बीज विकास और फल हा लेखही होता आणि त्या मासिकाला चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणून 1948 मध्ये पांचजन्य या नावाच्या जे RSSचं साप्ताहिक आहे त्याच्यामध्ये त्याचीही जबाबदारी त्यांच्यावर आली आणि पुढे याच काळात 1948च्या काळामध्ये महात्मा गांधीजी यांची हत्या झाली आणि त्या हत्येच्या संघसेवकावर संशयाची सुई पकडण्यामुळे दीनदयाळजी यांना पकडले गेले. तेव्हा अटलजी ही भूमिगत राहिले होते.
आणि पुढे ते अलाहाबादला गेले. पुढे ते पुन्हा लखनौला आले. या खडतर काळात कुठल्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता त्यांनी काम सुरूच ठेवले. स्वदेश या दैनिकाचेही त्यांनी संपादन केले. स्वदेश मधील संपादकीय लेख त्यांचे अतिशय प्रसिद्ध होते. त्याच्यानंतर काशीच्या चेतनाचे संपादन केले. राजकारणाचे येण्याचे योग होते म्हणून ते पुढे दिल्लीच्या वीर अर्जुन या साप्ताहिकाचे संपादक बनले आणि त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. 18 सप्टेंबर 1992 रोजी अटलजींना उत्तर प्रदेश हिंदी संस्थानने हिंदी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. 20 एप्रिल 1993 कानपूर विद्यापीठाने त्यांना डिलीट ही पदवी दिली होती. डिलीट. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टने 1 ऑगस्ट 1994 रोजी त्यांना लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक गौरवले. सर्वश्रेष्ठ खासदार म्हणून त्यांना गौरवण्यात आले. त्यानंतर पद्मविभूषण 1992 मध्ये मिळाला. भारतरत्न 2015 म्हणजे PM मोदी यांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असताना त्यांना मिळाला. असे अनेक समित्यावर पण होते ते. तर त्यांची राजकीय कारकीर्द कशी झाली तर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत ते हिंदू महासभेचे सदस्य होते. तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जींचे ते व्यक्तिगत सचिव म्हणून काम त्यांनी केलं होतं. श्यामाप्रसादचा मृत्यू झाल्यानंतर अटलजींनी स्वतःला राजकारणात पूर्णपणे झोकून दिलं. 1957च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अटलजी लखनौ, मथुरा, बलरामपूर या 3 ठिकाणाहून त्यांनी निवडणूक लढावी असे पक्षांना त्यांना आदेश दिले. तर त्यापैकी 2 मतदारसंघात अटलजींचा पराभव झाला. मात्र बलरामपूर या मतदारसंघातून अटलजी 10,000च्या मताधिक्याने निवडून आले आणि खासदार झाले. 1967 मध्ये निवडणुका पुन्हा झाल्या तेव्हा बलराम मधूनच ते उभे राहिले आणि 31,000 मताने जवळपास ते निवडून आले. मालाड आणि मल्लपुरम हे 2 नवीन जिल्हे निर्माण करण्याचा केरळ सरकारने जो निर्णय घेतला होता या निर्णयाच्या विरोधात अनेक पक्ष विरोध करत होते. तर त्या आंदोलनाला पाठिंबाही अटलजींनी दिला होता. मग 1971 मध्ये काय झालं तर पंतप्रधान इंदिराजींनी पार्लमेंट बरखास्त केली आणि मुदतपूर्व निवडणुका घेतल्या. तेव्हा इंदिराजी रायबरेलीतून राजनारायण यांच्या विरोधात निवडणूक लढल्या आणि त्या जिंकल्या सुद्धा. याच वेळी अटलजी मध्य प्रदेशातील ग्वालेर, ज्यांचं की जन्मगाव आहे ग्वालेर, आणि त्या ग्वालेर मतदारसंघातून उभे राहिले आणि या काळातही ते 70,000 मताधिक्याने निवडून आले. या काळापर्यंत ते पक्षाचे पक्षाध्यक्ष म्हणून पण सलग 3ऱ्यांदा निवडून आले होते. 5व्या लोकसभेचा कालखंड 1977 पर्यंत वाढला होता. तो आणखी वाढवण्याचा प्रयत्न पंतप्रधान इंदिरा गांधीजी या करत होत्या. राष्ट्रपतींनी 18 जानेवारी 1977 रोजी लोकसभा विसर्जित करण्यास सांगितले आणि निवडणुका घोषित झाल्या. या काळात त्यांचा पक्ष जनता दल होता आणि त्यापुढे या जनता दलामध्ये जो भारतीय जनसंघ होता तो विलीन झाला. पुढे 1980 मध्ये याच पक्षाचं जे पुढे नाव देण्यात आलं जनता दल यांना भारतीय जनता पार्टी असं नाव, BJP असं नाव देण्यात आलं आणि 1977च्या निवडणुकामध्ये जनता पार्टीचा विजय झाला. यावेळी अटलजी 9वी दिल्लीतून निवडणूक जिंकले होते आणि 1980च्या निवडणुकीत लोकसभेसाठी उभे राहिले होते. अटलजी आणि आडवाणीजी यांच्या नेतृत्वाखाली जी भारतीय जनता पार्टी हा पक्ष स्थापन झाला BJP, तर भाजपच्या पहिल्या अधिवेशनाचे ते अध्यक्षही होते अटलजी. 1984ची मात्र निवडणूक ते अटलजी हरले. कारण काय होतं तर इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती आणि त्यावेळेस काँग्रेसला भयानक सहानुभूती मिळाली आणि भाजपला हार मिळाली आणि राजीवजी यांनी पंतप्रधानाची सूत्रे आपल्या हाती घेतली. फेअरफॅक्स, जर्मन पाणबुड्या, बफोर्स इत्यादी प्रकरणांमध्ये राज्य सरकारवर बरीच टीका झाली आणि हे प्रकरण पुढे आणण्यात अटलजींचा मोठा हात होता. आणि त्यानंतर काही दिवसात पुढे चालून राजीवजी यांची सुद्धा हत्या झाली. लोकसभेची 10वी निवडणूक झाली आणि अटलजी लखनौ आणि विदिशा या 2 ठिकाणाहून निवडणूक लढले. ते दोन्ही ठिकाणाहून विजयी झाले. 21 जून 1991 ते 16 मे 1996 या काळाकरता PM हे नरसिंहराव झाले. त्यानंतर अटलजींचा पंतप्रधानाचा काळ बघू आपण.
तर 12व्या लोकसभेच्या निवडणुकीत अटलजी लखनौहून उभे होते आणि ते लखनौहून ते तिसऱ्यांदा निवडून आले. 15 मार्च 1998 रोजी राष्ट्रपतींनी त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. या काळात त्यांनी भारताच्या अण्वस्त्र विकासाच्या कार्यक्रमाला विराम जो बसलेला होता तो त्यांनी India conducted 3 underground nuclear tests in the Pokhran Range. अणुस्फोट करून दाखवून दिलं की हा अणुस्फोट करून त्यांनी दाखवलं की हम किसी से कम नाही. भारत पाकिस्तान ही शेजारी राष्ट्रे यांच्यातील आपसातील संबंध हे सौहार्दपूर्ण ठेवण्याचं काम त्यांनी सुरू केलं. शांती संबंध प्रस्थापित करण्यासाठी बरेच प्राधान्य दिलं. 19 फेब्रुवारी 1999 मध्ये लाहोर बस यात्रा या शांती समझोत्याचीच एक योजना त्यांनी आखली आणि विविध घटनांतून त्यांनी भारत पाक संबंधाकरता बरेच प्रयत्न केले. अटलजींचे अमेरिकेसोबतचे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची पावले उचलली दिसतात. त्यामध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्री अमेरिकेचे उपपरराष्ट्रमंत्री यांच्याशी दीर्घकाळ वाटाघाटी केल्या. परंतु अमेरिकेचे आणि आपले अणुस्फोट घडवल्यामुळं जो पोखरण येथे अणुस्फोट घडवला होता तर आपल्याला त्यावेळेस अमेरिकेने आपल्यासोबत म्हणजे आपल्याला विरोध केला होता भारताला की त्यांनी हा अणुस्फोट बेकायदेशीर केला असं त्यांचं म्हणणं होतं. आणि पण तरीही एवढं असून सुद्धा अमेरिकेच्या याला न जुमानता आपण अणुस्फोट केला आणि तसंच काही दिवसानंतर आपण अमेरिकेसोबतही आपले संबंध चांगलेच राहिले. भारतात मार्च 1999 मध्ये बरीच अस्थिर परिस्थिती होती. या परिस्थितीमध्ये पाकिस्तान ने आपल्या कारगिलवर घुसखोरी केली आणि आपल्या हवाई दलाने घुसखोरांना चांगला चोख प्रत्युत्तर देऊन या घुसखोरांना हटवण्यात यश मिळालं आणि यावेळेस अटलजींची निर्णय क्षमता वाखाणण्याजोगी होती. आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले अटलजी, दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांची कारकीर्द फक्त 13 दिवसाची काहीतरी होती. आता त्या वाजपेयीचे एक मताने कधी हरले होते तर असा जर प्रश्न विचारला तर 17 एप्रिल 1999 मध्ये रोजी काय झालं होतं तर पंतप्रधान अटलजीच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजप युती सरकार लोकसभेत एका मताने विश्वासदर्शक ठराव जिंकता आला नाही. कारण या सरकारच्या एका युती भागीदाराने म्हणजे AIDMK या पक्षाने माघार घेतली होती आणि भाजप सरकार कोसळलं होतं. आता त्याच्यानंतर 13 ऑक्टोबर 1999 ला अटलजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांचा कार्यकाळ हा पूर्ण राहिला. ही बाब म्हणजे अटलजीच्या कार्यक्षमतेची लोकमान्यतेची प्रचिती होती. संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी दहशतवादाचा हल्ला झाला. या घटनेचे तीव्र पडसाद आपल्या संपूर्ण संबंध देशामध्ये उमटले आणि अटलजींनी कठोर भूमिका घेऊन पाकिस्तानला ठणकावले होते की आणि सीमेवर लष्कर तैनात केलं आणि सांगलं यापुढे असा दहशतवाद खपून घेतला जाणार नाही. 2001 मध्ये भूकंपासारख्या नैसर्गिक गुजरातमध्ये जो भूकंप झाला त्या नैसर्गिक संकटाला सामना करावा लागला. त्यानंतर गोध्रा हत्याकांड याही अटलजींच्या सरकारला त्यालाही तोंड द्यावे लागले होते. पुढे अटलजींनी सार्क परिषदेसाठी डिसेंबर 2003 मध्ये इस्लामाबादला गेले. तिथे शांतता आणि आपले संबंध सुधारण्यासाठी प्राधान्य दिले. अनेक म्हणजे त्यांच्या जे सरकार होतं त्यांना अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागले, जसे की कारगिल युद्ध, गुजरात भूकंप, ओरिसा चक्रीवादळ, राजस्थानातील दुष्काळ, आर्थिक आणि वैज्ञानिक निर्बंध, अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागले. पण त्यांनी समर्थपणे ते सोडवायचा प्रयत्न केला आणि सोडवले सुद्धा. आणि त्यांचं सर्वात मोठं काम वाखाणण्याजोगं म्हणजे जे की आता गडकरी साहेब करत आहेत, म्हणजे द्रुत गती महामार्ग जे बांधले, खेड्यापाड्यापर्यंत रस्त्यांचा वाहतुकीचा विकास व्हावा म्हणून अटलजींनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आखली. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजे मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई या 4 महामार्गांना जोडणारा सुवर्ण चतुष्कोन योजना अटलजींनी आणली होती. आता शिक्षणासंबंधीचे पण त्यांचे धोरण अत्यंत महत्वाचे होते.
6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना सक्तीचे व निशुल्क शिक्षण देण्यात यावे असे त्यांनी विधेयक पारित केले. 15 ऑगस्ट 2000ला स्वातंत्र्य दिनी दिलेल्या भाषणात अटलजींनी सर्व शिक्षा अभियान सुरू करण्याची घोषणा केली आणि 6 ते 14 वयोगटातील मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचे धोरणही त्यांनी हाती घेतले. शाळाबाह्य मुलांना आपल्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शिक्षण हमी योजना आखली होती. शाळेमध्ये पोषण आहार मिळावा या दृष्टीने योजना आखली. शिक्षण खर्चासाठी त्यांनी जवळपास 25% वाढ केली. शिक्षण खर्चात अंदाजपत्रकात आपल्या सर्व शिक्षा अभियान या कार्यक्रमानुसार 2003 मध्ये मुलासाठी प्राथमिक शिक्षणाची सोय करण्यात आली. राष्ट्रीय साक्षरता अभियान असो, मध्यान्ह सकस आहार योजना असो, बालकाचे आरोग्य असो, याच्यात भरपूर त्यांनी काम केलं. इतर देशांशी आपले अटलजींच्या काळात काही संबंध होते तर रशियासोबतही आपले मैत्रीचे आणि सहकार्यपूर्ण संबंध होते. आपले दोन्ही देशाच्या प्रमुख राजकीय नेत्याच्या भेटी होत राहायच्या. 2001 ते 2003 या वर्षामध्ये पंतप्रधान अटलजी यांनी रशियाला जवळपास 3 वेळा भेट दिली. रशियाचे अध्यक्ष हे सुद्धा आपल्या भारतामध्ये भेटी दिले. त्यांनी भारत चीन संबंध सुधारण्याच्या दृष्टीने महत्वाचे भेटी घेतल्या आणि भारत पाक संबंध शांतता मार्गाने तसे वाटाघाटीच्या मार्गाने सुधारण्याचे प्राधान्य दिले. पण कारगिलवर आक्रमण केल्यामुळे आपण पाकिस्तान सोबत आपल्याला युद्धाशिवाय पर्याय नव्हता. ती एक गोष्ट घडली. बांगलादेश बाबत सांगायचे तर बांगलादेश सोबत वाजपेयी यांचे अत्यंत त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करण्याचा चांगला प्रयत्न केला. व्हिसा देण्यासंबंधीचे धोरण असो, बांगलादेशासोबत पूरग्रस्तांना मदत असो, रेल्वे सेवा सुरू करण्याचा करार असो किंवा कोलकाता ढाका बस सेवाला प्रारंभ पण या त्यांच्या प्रयत्नामुळे झाला होता. आता जे शेजारील राष्ट्र आहे आपलं भारत पाक यांच्याशी संबंध जोडण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. भारत पाक रेल्वे सेवा सुरू केली होती. भारत पाक व्यापार अधिकाधिक चांगले होतील यासाठी बघितलं. आता एक वेळेस आपण म्हणलं होतं की भारताने रशियाला पाठिंबा दिला, रशियाने भारताला पाठिंबा दिला होता की ही जमेची बाजू म्हणजे रशियाने दिलेले आर्थिक तसेच लष्करी सहकार्य, तामिळनाडूमध्ये अणुवीज केंद्राची उभारणी, खनिज तेल, नैसर्गिक गावी इत्यादी सहकार्य आपण सामंजस्य करार आपण भारत आणि रशियासोबत झाले होते. भारत रशियासोबतच अमेरिका, फ्रान्स, इराण या देशांना सुद्धा अटलजींनी परराष्ट्र संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी प्रयत्न केले त्यावेळेस. आणि आताही अमेरिका हा महाशक्तिशाली देश होता. या महाशक्तिशाली देशासोबत आपले संबंध सदृढ करण्यासाठी आणि भरपूर काम केलं. आपल्या वेळेस तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आपण अणुस्फोट चाचणी केल्यामुळे अमेरिका आपल्यावर नाराज होता. परंतु अमेरिकेने आपल्यावर त्या चाचणी केल्यामुळे अनेक निर्बंध लादले होते. तरी अटलजींनी कुठल्याही अडथळ्या न जुमानता अण्वस्त्र चाचण्या घेतल्याच आणि भारताला अण्वस्त्र देशामध्ये आपल्याला गणले जाऊ लागले. आणि नंतर वाजपेयींनी अमेरिकेला भेट दिली आणि आपले संबंध चांगले पुन्हा करून घेतले. त्यावेळेस अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन होते आणि त्यांनी सुद्धा आपल्या भारताला भेट दिली आणि भारत अमेरिका संबंध दृढ होत गेले. 11 सप्टेंबर 2001ला जो अमेरिकेवर वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला त्यावेळी दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठी अटलजींनी पाठिंबा दर्शवला होता. भारत पाक संबंध सुधारण्याकरता अटलजींनी वारंवार प्रयत्न केले. 2004च्या इस्लामाबाद येथे झालेल्या सार्क परिषदेत मुशर्रफ सोबत त्यांनी वाटाघाटी केल्या. आपली भूमिका दहशतवादाविरुद्ध आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्याच्यानंतर काही आपल्या कृषी श्रमिक सामाजिक सुरक्षा 2001 ही योजना शेतमजूर हितासाठी वापरली. त्यानंतर तसंच जे औद्योगिक विकास आहे, औद्योगिक विकासामध्येही त्यांनी लघु उद्योगावर आपलं महत्वाचं स्थान त्यांनी जाणवलं होतं. त्यांना लघु उद्योगाचं आणि लघु उद्योगाची भरभराट व्हावी यासाठी त्यांनी भरपूर प्राधान्य दिलं आणि लघु उद्योग उत्पादन शुल्कातील सूट 1 कोटी रुपयापर्यंत वाढवली होती आणि लघु उद्योग क्षेत्रास विशेष सोयी प्राप्त करून दिल्या. लघु उद्योग मंत्रालयाची सुद्धा स्थापना त्यांनी केली आणि औद्योगिक विकासासाठी भरपूर प्रयत्न केले. लघु उद्योग तुम्हाला आता सांगल्याप्रमाणे
सर्व खाद्यान्न प्रक्रिया क्षेत्रास नियंत्रणमुक्त केले. लघु उद्योग क्षेत्रास विशेष सोयी दिल्या. अटलजींनी आयात कमी करून निर्यात वाढेल या हेतूने त्यांनी धोरणं आखली. निर्यातीमध्ये मोटारीच्या सुट्ट्या भागाची निर्यात, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूची निर्यात वाढली. मोटार उद्योग, पोलाद उद्योग, सेल्युलर सेवा इत्यादी उत्पादनात वाढ झाली होती त्यांच्या काळात. आणि बेरोजगारीचे उच्चाटन करण्यासाठी तसंच सर्व शिक्षा अभियानाद्वारे राबवलेले साक्षरता अभियान असो, ग्रामोद्योग योजनेद्वारे खेडोपारी वीज पोहोचवणे असो, हे अत्यंत महत्वाच्या योजना त्यांनी आपल्या कार्यकाळात आणल्या आणि त्या यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. अशा मुत्सद्दी राजकीय नेत्याचं, कवी, प्रचारक, कुशल संपादक, लेखक अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचं निधन 16 ऑगस्ट 2018 रोजी अटलजी यांच्या वयाच्या 93व्या वर्षी विविध आरोग्य समस्यामुळे निधन झाले. 17 ऑगस्ट 2018 रोजी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशा प्रकारे आज आपण अटल बिहारी वाजपेयीजी यांच्याविषयी या प्रभावी आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्वाबद्दल बघितलंय. असेच प्रभावी आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व आपण इथून पुढे बघत जाऊ. त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं. हास्य रुदन में तूफानों में, ये शब्दावली पर ध्यान दीजिए. हास्य रुदन में तूफानों में, अमर संख्यक बलिदानों में, उद्यानों में, वीरानों में, अपमानों में, सम्मानों में, उन्नत मस्तक उभरा सीना, पीड़ाओं में पलना होगा, कदम मिलाकर चलना होगा.